मित्रांनो, माझ्या लग्नाची तयारी सोडून मी एका मित्रासोबत खूप मजा मस्ती केली. पण कदाचित हीच खरी प्रेमाची भावना आहे. अनेकदा प्रेमात आपण आपलं भान हरवतो आणि हेच माझ्या बाबतीतही झालं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सविता आहे आणि मी एका कंपनीत काम करते. मी एक खूपच सुंदर मुलगी आहे आणि माझं वय 26 वर्ष आहे. आतापर्यंत मी सिंगल होते. पण काही दिवसांपूर्वी माझ्या कंपनीत काम करणारा मोहन मला आवडू लागला होता. आम्ही दोघं एकत्र काम करत होतो आणि बराच वेळ एकमेकांसोबत वेळ घालवत होतो. मोहन खूप हसतमुख होता. त्याचसोबत मला नेहमी आनंद वाटायचा. कधीकधी आम्ही दोघं रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचो. 1 वर्ष काम केल्यानंतर मोहनने मला लग्नासाठी प्रपोज केलं आणि म्हणाला, सविता, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू माझ्या आयुष्यात येऊन माझं जीवन सुंदर करशील का? तू माझ्याशी लग्न करशील का? मी आनंदाने होकार दिला आणि मोहन माझ्यासाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन माझ्या घरी आला. माझ्या कुटुंबियांनाही तो खूप आवडला. तो अगदी तसाच मुलगा होता जसा माझ्या आई वडिलांना हवा होता. मोहनच्या कुटुंबियांनाही मी खूप आवडले होते. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने आमचं लग्न ठरलं. 15 दिवसानंतरचा शुभ मुहूर्त होता आणि घरात लग्नाच्या तयारीचा गोंधळ सुरू झाला. मी ऑफिसला जातच होते कारण मी ठरवलं होतं की लग्नाच्या 2 दिवस आधी सुट्टी घेईन. प्रायव्हेट कंपनी सुट्टी मिळणं जरा कठीण असतं. आई वडिलांनी सांगितलं होतं की तयारीची काळजी करू नकोस, आम्ही सगळं बघू. त्यामुळे मी निर्धास्त होते. माझे दादा मला सारखं चिडवत होते, पण मी मनात खूप खुश होते की माझ्या एकट्या जीवनात आता प्रेम येणार आहे. मोहन आणि मी लग्नाच्या स्वप्नात हरवून जात होतो. रोज रात्री मोहन मला फोन करून आपल्या सुखी संसाराच्या गप्पा मारायचा आणि मी त्या विचारांमध्ये हरवायची. ऑफिसमधले सहकारी आम्हा दोघांवरून थट्टा करायचे. सगळं छान चाललं होतं. पण माझ्या आयुष्यात एक मोठं वादळ येणार होतं, ज्याची मला अजिबात कल्पना नव्हती. जिथे मी माझ्या नव्या आयुष्याची स्वप्न पाहत होते, तिथेच माझ्या जीवनात एक मोठा भूकंप येण्याची तयारी सुरू होती, जो मला पूर्णतः हादरून टाकणार होता. एक दिवस मोहन ऑफिसला आला नव्हता कारण त्याची तब्येत खराब होती. त्यामुळे मला ऑफिसमध्ये जास्त काम करावं लागलं. काम संपेपर्यंत रात्रीचे 10 वाजून गेले होते आणि मला घरी पोचायला उशीर झाला. मी पटकन माझी पर्स उचलली आणि ऑफिसच्या बाहेर पडले. रस्त्यावर ऑटोची वाट पाहत थांबले होते, पण त्याच वेळी वातावरण खराब होऊ लागलं आणि पाऊस सुरू झाला. थांबण्याचाही काही जागा नव्हती, म्हणून मी पावसातच भिजत उभी होते. उशीर झाला असल्यामुळे मला कोणतेही ऑटो मिळत नव्हती. मी खूप वेळ तिथे उभी राहिले, पण ऑटो काही मिळाला नाही. मी भिजून पूर्णपणे ओली झाले. त्याचवेळी माझ्यासमोर एक मोठी कार येऊन थांबली. कारच्या खिडकीतून एक तरुण बाहेर डोकावून म्हणाला, गाडीत ये, नाहीतर पावसात उभी राहून तुला सर्दी होईल. मी त्याच्याकडे पाहिलं आणि लक्षात आलं की तो माझ्या ऑफिसमधला नाही, पण समोरच्या ऑफिसमध्ये काम करणारा आहे. अनेकदा लिफ्टमध्ये त्याला पाहिलं होतं. जेव्हा आम्ही लिफ्टमध्ये एकटे असायचो तेव्हा तो मला छुप्या नजरेने पाहत असे. एकदा ऑफिस नंतर ऑटोची वाट पाहत असताना तोच तरुण माझ्याकडे आला होता. त्यावेळी त्याने मला लिफ्ट ऑफ केली होती. पण त्याच वेळी मोहन आपल्या बाईकवर आला आणि मी त्याच्यासोबत निघून गेले. तो आम्हा दोघांमध्ये बराच वेळ येत होता. पण आज मोहन नव्हता आणि तो तरुण पुन्हा मला लिफ्ट देण्याची ऑफर करत होता. मी विचार केला की एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट घेणे योग्य होणार नाही. त्यामुळे मी त्याला नकार दिला आणि म्हटलं, थँक्यू, पण मी ऑटोची वाट पाहीन. त्याने माझ्या निर्णयावर हात सोडला नाही. तो कारमधून उतरून माझ्याजवळ आला आणि म्हणाला, रात्रीचे 11 वाजले आहेत. एवढ्या रात्री तुला कुठेच ऑटो मिळणार नाही. वातावरण खूप खराब आहे आणि इतक्या रात्री एक मुलगी इथे उभी राहणं सुरक्षित नाही. प्लीज माझ्यासोबत चल. त्याने मला समजावत तिथेच उभे राहून माझ्या उत्तराची वाट पाहिली. मी विचार केला आणि ठरवलं की त्याचं म्हणणं योग्य आहे.
त्याच्या मदतीचा फायदा घ्यायला हरकत नाही. मी त्याच्या गाडीत बसले. तो म्हणाला, तू पूर्ण भिजली आहेस. माझं घर इथे जवळच आहे. तिथे चल, कपडे बदलून घे, मग मी तुला घरी सोडतो. माझं अंग थंडीने थरथर कापत होतं, म्हणून मी त्याच्यासोबत त्याच्या घरी गेले. त्याने मला पटकन टॉवेल दिला आणि त्याच्या खोलीत नेऊन शर्ट आणि पॅन्ट दिली. तो म्हणाला, हे कपडे घालून घे. तो खोली बाहेर गेला. मी भिजलेल्या कपड्यांमधून अंग पुसत होते आणि तेव्हाच माझ्या नजरेसमोर एक हेअर ड्रायर पडलेला दिसला. मी विचार केला की आधी माझे केस सुकून टाकते, कारण केस राहिले तर माझं डोकं दुखायला लागतं. मी हळूहळू केस सुकवायला सुरुवात केली, पण केस सुकवण्यात बराच वेळ गेला. मग मी माझे कपडे काढून शरीर पुसू लागले आणि त्याच वेळी तो मुलगा खोलीत आला. त्या क्षणी माझ्या अंगावर काहीच नव्हतं. मी पूर्णतः नग्न होते. त्याने मला त्या अवस्थेत पाहिलं आणि काही क्षण तो फक्त पाहत राहिला. मग तो पटकन म्हणाला सॉरी आणि दरवाजा बंद केला. माझी अवस्था खूपच विचित्र झाली होती. एका अनोळखी तरुणाने मला अशा स्थितीत पाहिलं होतं. मी लगेच शर्ट घातला, पण त्याची पॅन्ट मला फिट होत नव्हती, म्हणून मी टॉवेल गुंडाळून बाहेर आले. बाहेर येताच तो म्हणाला, माफ कर, पण मी दरवाजा ठोकून आत आलो होतो. तू काही उत्तर दिलं नाहीस. मला आठवलं, खरंच त्याने दरवाजा ठोठावला होता, पण मी इतके गुंतलेले होते की उत्तरच दिलं नाही. मी त्याला म्हटलं, जे काही झालं ते माझ्यामुळेच झालं, माझं लक्षच नव्हतं. मी त्याला सांगितलं की त्याची पॅन्ट मला फिट होत नाही. त्याने म्हटलं, काही काळजी करू नकोस, तुझे कपडे मी वॉशिंग मशीनमध्ये टाकले आहेत. ते अर्ध्या तासात पूर्ण सुकतील. मग तू ते घालून आरामात घरी जाऊ शकतेस. तोपर्यंत तो म्हणाला, चल, काही खायला बनवतो, तूही खा. आम्ही दोघं किचनमध्ये गेलो. त्याने ऑमलेट आणि चहा बनवलं. जेवण तयार झाल्यावर आम्ही खायला बसलो, पण मला जाणवलं की तो माझ्याकडे सतत पाहत होता. तेव्हा मला लक्षात आलं की माझ्या शर्टच्या वरची बटणं उघडी राहिलीत आणि तो माझ्या शरीराकडे पाहत आहे. हे लक्षात येताच तो माझ्या अगदी जवळ आला. त्याने माझ्या शर्टची बटन लावायला सुरुवात केली. त्या क्षणी माझा श्वास खूपच वाढला. त्याचाही श्वासाची गती वाढली होती. हा तरुण किती देखणा आहे हे विचार करत मी त्याच्याकडे पाहत राहिले. मग तो म्हणाला, मी तुला एक पायजमा देतो, तो घाल. तो पायजमा घेऊन आला. मी पायजमा चेंज करायला खोलीत गेले, पण पुन्हा माझं लक्ष कुठेतरी हरवलं आणि दरवाजा बंद करणं मी विसरले. मी टॉवेल काढला आणि खाली काही नव्हतं. त्याने हे पाहिलं आणि तो तिथेच उभा राहिला. मी अजून पायजमा घालायचं बाकी होतं तेव्हाच तो माझ्याजवळ आला. त्याने मला मिठीत घेतलं आणि माझ्या अंगाला स्पर्श करू लागला. मी त्याच्या प्रेमात गुंग होऊ लागले. त्याने मला बिछाण्यावर झोपवलं. आमचा श्वास वेगाने चालत होता. तो मला वेड्यासारखा वाहू लागला आणि मी त्याच्या प्रेमात हरू लागले. त्या क्षणी मला इतर काही जाणवत नव्हतं. तो माझ्या शर्टचे बटन उघडू लागला. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी असं काही वागलं होतं. मोहनने माझ्यासोबत असं काही केलं नव्हतं. तो फक्त माझा हात धरायचा. मोहनची आठवण येताच मला आठवलं की माझं लग्न ठरलं आहे, पण आता मी अशा एका टप्प्यावर पोहोचले होते जिथून मी स्वतःला थांबवू शकले नाही. त्याने हळूहळू माझ्या शर्टची सगळी बटणं उघडली आणि मी त्याच्या प्रेमाच्या गडद भावनेत हरवून गेले. आम्ही अर्धा तास सगळं विसरून एकमेकांच्या प्रेमात हरवलो होतो. पण अचानक मला जाणवलं की मी काय करत आहे. हे विचारताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी म्हणाले, तू हे काय करतो आहेस? मी तुला ओळखतही नाही. त्याने उत्तर दिलं, मी आकाश आहे. आकाश हे नाव ऐकताच मी थोडी स्तब्ध झाले, कारण माझ्या शेजारच्या ऑफिसचा सीईओ आकाश चिन्नैया होता. म्हणजे हा एक खूप श्रीमंत मुलगा होता. माझ्या मनात विचार आला, तो मला ओळखत असेल का? कारण तो नेहमी माझ्या बिल्डिंग जवळ दिसायचा आणि लिफ्टमध्येही सोबत असायचा. पण मी त्याच्याकडे कधीच लक्ष दिलं नव्हतं. मी त्याला म्हटलं, थांब, यापेक्षा काही जास्त करू नकोस. जरी मी स्वतःला थांबवू शकत नव्हते तरी कदाचित माझ्या डोळ्यात अश्रू पाहून तो थांबला. त्याने माझ्या हद्दी ओलांडली नाही आणि माझा आदर कायम ठेवला. तो खोलीच्या बाहेर गेला आणि मी पटकन उठून माझे कपडे शोधले. माझे कपडे पूर्ण वाळलेले होते. मी लगेच कपडे घातले आणि बाहेर आले. आकाश माझ्याकडे बघायला तयार नव्हता, पण मला त्याच्याशी बोलायचं होतं. तो म्हणाला, चल सविता, मी तुला घरी सोडतो.
आम्ही दोघं कारमध्ये बसलो. मी वाट पाहत होते की तो आमच्यात जे काही घडलं त्याबद्दल काही बोलेल, पण तो माझ्याकडे बघतही नव्हता. माझ्या घराजवळ येताच त्याने कार थांबवली आणि म्हणाला, हवं असेल तर छत्री घेऊन जा. मी त्याच्याकडे पाहत होते तेव्हा त्याने त्याचे पर्सनल कार्ड मला दिलं. मी ते कार्ड हातात घेतलं आणि त्याच्याकडून काहीतरी बोलण्याची वाट पाहत राहिले, पण तो शांतच होता. अचानकच मला नक्की काय झालं माहीत नव्हतं. मी त्याच्या जवळ गेले आणि त्याला घट्ट मिठी मारली. तो मला प्रेम भरल्या नजरेने पाहत राहिला. मी कारमधून उतरून घरात गेले. माझ्या बेडरूममध्ये पोहोचल्यावर अर्धा तास मी फक्त विचार करत राहिले की आज काय झालं. मग अचानक त्याचं कार्ड मला दिसलं. त्यावर त्याचा फोन नंबर होता. विचार न करता मी त्याचा फोन नंबर डायल केला. आकाशने फोन उचलला आणि मी म्हटलं, मी समिता बोलते. आज जे काही झालं त्याने माझं वाक्य मध्येच तोडलं आणि म्हटलं, मी त्याच्या विचारात आहे. मी माझ्या बेडवर होऊन त्या क्षणामध्ये हरवून गेलोय. तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर क्षण होता. माझं मन का असं वागत होतं हेच मला समजत नव्हतं. कोणती ओळ होती जी मला आकाशकडे खेचून घेत होती आणि हे विचार करतच मी झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी मोबाईल घेतला आणि आकाशला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला. आज शनिवार होता आणि सुट्टी होती. याचा अर्थ आज ऑफिस नाही आणि आकाशला भेट नाही. लगेच त्याचा रिप्लाय आला, आज काय करतेस? मला आज लग्नासाठी शॉपिंगला जायचं होतं. पण मी त्याला लिहिलं, मी आज मोकळे आहे. त्याने लगेच लिहिलं, माझ्या घरी लंचला ये, 12 वाजता ये. मी लंच तयार ठेवतो. मी घड्याळ पाहिलं तर 10 वाजले होते. मी पटकन तयार झाले. आई वडिलांनी सांगितलं की मी शॉपिंगसाठी जात आहे. खरं तर मला मोहनलाही भेटायचं होतं, पण त्याआधी मी आकाशला भेटायचं ठरवलं. कारण जे काही घडलं त्याने माझ्या आयुष्यात मोठं वादळ आलं होतं. ठरल्याप्रमाणे मी 12 वाजता आकाशच्या घरी पोचले. मला पाहून तो हसला आणि घरात बोलावलं. जेवण तयार आहे, आधी खाऊ मग बोलू, असं तो म्हणाला. जेवण झाल्यावर मी म्हटलं, पहा आकाश, काल जे काही घडलं ते कसं झालं मला माहीत नाही. माझं लग्न ठरलं आहे आणि 14 दिवसांनी माझं लग्न आहे. हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती. जणू काही तो मला गमावू इच्छित नव्हता. तो खरंच माझ्यावर प्रेम करतोय का? माझ्या मनात विचार आला. मी तिथून निघून जायला लागले, पण अचानक त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला, जर तुझं मन बदललं तर मी इथेच तुझी वाट पाहीन. त्याच्या डोळ्यात मला माझ्यासाठी प्रेम दिसत होतं. त्याच्या त्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक विचित्र हालचाल झाली. मी काय इतकी कमजोर होते हे समजत नव्हतं. मी त्याच्या जवळ गेले आणि त्याला घट्ट मिठी मारली. तो क्षण मला वेळ लागत होता. खूप कठीण होऊन मी त्याच्यापासून लांब झाले आणि बाहेर पडले. त्यानंतर मी मोहनसोबत शॉपिंगमध्ये व्यस्त झाले. रात्री जेव्हा घरी आले तेव्हा मोहनचा फोन आला, पण का कोण जाणे आता त्याच्याशी बोलायची माझी इच्छा होत नव्हती. आधी फोनवर असणारा उत्साह आता कुठेच जाणवत होता. मी म्हटलं, मोहन, मी खूप थकले, उद्या बोलूया, आणि फोन ठेवून दिला. पण ना आवडूनही मी आकाशला कॉल केला. फोन उचलताच तो म्हणाला, आज कसा गेला दिवस? मी म्हटले, मोहन सोबत लग्नासाठी शॉपिंगमध्ये व्यस्त होते. तू काय केलंस? तो म्हणाला, फक्त तुझ्या विचारांमध्ये हरवलेलो होतो. ते विचार मनातून जातच नाहीयेत. उद्या फ्री असेल तर पुन्हा लंचला ये. मी म्हटलं, नाही, मी येणार नाही. तुला माहीत आहे माझं लग्न ठरलं आहे. असं म्हणत मी फोन ठेवून दिला. पण ती कोणती ओढ होती की दुसऱ्या दिवशी पुन्हा 12 वाजता मी त्याच्या घरी पोचले. आकाश मला पाहून हसत होता आणि मला आत बोलवलं. जेवण झाल्यावर आम्ही दोघं सोफ्यावर बसलो होतो. अचानक त्याने मला मिठी मारली आणि माझ्या प्रेम व्यक्त करू लागला. त्याने मला जवळ येत विचारलं, तू म्हणाली होतीस की तू नाही येणार, मग कशी आलीस काय? तूही तेच जाणवतेस, मी जाणवतो. मग हे अंतर का ठेवायचे? हे अंतर मिटूया. त्याच्या या शब्दांनी पूर्णपणे मी भारावून गेले. मी त्याच्या प्रेमात हरवत चालले होते. त्या क्षणी मी इतके गुंगले होते की त्याने मला पूर्णतः आपलं करून टाकलं. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा खूप उशीर झाला होता. फक्त 13 दिवसांवर माझं मोहनसोबत लग्न ठरलं होतं. पण मी पूर्णपणे आकाशची झाली होती. आकाश म्हणाला, आता तू फक्त माझी आहेस. मी तुला कधीच सोडणार नाही. चल माझ्यासोबत. त्याने मला आपल्या गाडीत बसवलं आणि थेट माझ्या घरी घेऊन आला. तो थेट घरात शिरला आणि माझ्या आईवडिलांना बोलावलं आणि माझे आईवडील आले आणि त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले.
आकाशने त्यांना ओळख दिली आणि म्हणाला, तुमची मुलगी आणि मी आता एकत्र आहोत. आम्हाला कोणी वेगळं करू शकत नाही. त्याच्या या शब्दामुळे मी लाजेने लाल झाली. त्याने माझ्या आई वडिलांजवळ हे कसं सांगितलं हे मला कळेना. माझे आई वडील मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत होते. पप्पा म्हणाले, पोरी, काही दिवसात तुझं मोहन सोबत लग्न ठरले ना? त्याचवेळी आकाशने आपल्या खिशातून एक डबी काढली. त्याने ती उघडली आणि सिंदूर होतं तिथेच उभं राहून त्याने माझ्या भांगेत सिंदूर भरला आणि म्हणाला, आता सविता फक्त माझी बायको आहे. त्याने माझा हात धरला आणि मला त्याच्या घरी घेऊन गेला. आता काय सांगू, त्या वादळाने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. मोहनचंही मन तुटलं होतं, कारण आमचं लग्न मोडलं. माझे आई वडील अजूनही विश्वास ठेवत नव्हते की हे सगळं घडलंय आणि मलाही समजत नव्हतं की मी एका अनोळखी व्यक्तीकडे इतकी ओढले गेले की मी स्वतःच ठरवलेलं लग्न तोडून त्याच्यासोबत घर बसवलं. पण कदाचित यालाच प्रेम म्हणतात. प्रेमात अनेकदा आपण स्वतःची शुद्ध आणि भान विसरतो आणि माझ्याबरोबर तेच घडलं. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूयात पुढच्या एका नवीन कथेसोबत.